सुमित्रावर माझंही त्या माणसावर मनापासून प्रेम होतं। आयुष्यभर बाईने जे जपून ठेवायला हवं तेच मी त्यांच्या स्वाधीन केलं। अजून त्याच धंद्यात आहे तर पोलिसांनी नडग्या फोडल्यावर धंदा सोडला। गावातली मास्तरीण हॉस्पिटलमध्ये कामाला कशी लागली आणि तू तिचा पाठलाग का करत होतास? तू हिला साहेबांसमोर उभी करणार की काय? तुझी जागा जानकीनं केव्हाच घेतली। आता ते महत्वाचं आहे का एवढं? देवा, माझ्या नरसिंहाच्या पाठीशी उभा राहिलास, त्याला नवजीवन दिलंस, तसाच आता त्याचा आणि जानकीचा संसार सुखाचा कर देवा। माझ्या डोळ्यात देखत जानकीला आई झालेलं बघू देत मला। अरे वा, देवालाही किल्लेदारांच्या दावणीला बांधताय की काय? देवाला असं दावणीला बांधता येतं का कुणाला? आणि तो थोडाच बांधून राहतो। जाऊ दे, तुला नाही कळायचं ते। बरोबर आहे, मला कसं कळणार? सगळं काही कळण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जानकीलाच दिलाय ना? हे बाहिल्या, तुझ्याशी वाद घालायची मला ताकदच नाही आता। का नको घालू वाद? हे असं बसून कधी मला मूल व्हावं म्हणून प्रार्थना केली देवासमोर? अगं, देवासमोर बसल्यावर मी काही कुणाचे चेहरे डोळ्यासमोर आणत नाही काही। मी प्रार्थना करते ती आपल्या सगळ्या घरासाठी करते। हे घर म्हणजे काही फक्त नरसिंह भाऊजी आणि जानकी नाही। अहिल्या, अगं प्रार्थना मी सगळ्यांच्यासाठी करते। तू, वामन, सुमित्रा, एवढंच काय परशूच्या भल्यासाठी सुद्धा करते। जाऊ दे, हे सगळं कळायला तू मोठी होणारच नाहीयेस। मला सांग, आलीस कधी? सगळी घरची ठीक आहेत तुझ्या? माझ्या घरचे नेहमी आलबेलच असतात, त्यासाठी असं कुठेतरी बसून मला प्रार्थना करावी लागत नाही। बरं झालं का बोलून? जा आता विश्रांती घे। नाही नाही, मला जे बोलायचं आहे ते मी अजून बोललेच नाहीये। मी माझ्या आईशी वेगळं होण्याबद्दल बोलले, तिला माझी कल्पना खूप आवडली। मला वाटतं अहिल्या, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये। नरसिंह आता घरी येतोच आहे ना, तो आला तरी तुला वेगळं व्हायचंय? हो, कारण सरकार नरसिंह भाऊजींचं येऊ देत, नाहीतर परशू भाऊजींचं। वामन किल्लेदार काय, त्यांची लायकी तर भालदार चोपदारांचीच राहणार आहे ना। त्यासाठी तरी, निदान त्यासाठी तरी मला नरसिंह भाऊजींशी बोलावंच लागेल। पाया पडते तुझ्या अहिल्या, तो आल्या आल्या हा विषय त्याच्याशी काढू नकोस। ठीक आहे, मी 1 आठवड्यानंतर बोलेन। नाही, त्याची काही गरज नाहीये, मी बोलीन त्याच्याशी। ओके, पण आठवड्याभरातच बोला, नाहीतर नाईलाजाने मलाच बोलावं लागेल। मावशी, हे तुमच्यासाठी घ्या। मी तुमचे आभार मानते। म्हणजे खरं तर आभार मानणं हे तुम्ही केलेल्या प्रेमाचा अपमान ठरेल, पण तरी हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट येतात, त्यांचे खूप नातेवाईक पण जो तुम्ही लळा सगळ्या स्टाफला लावलाय तो आजपर्यंत कुणीच लावला नाही। मग ही भेट घेऊन त्या नात्याचा अपमान करू? एका भाचीकडून मावशीला दिलेली भेट समजा आणि घ्या, नाहीतर मग मी नाराज होईन। असं नका म्हणू, जाताना तुमचं मन नाही म्हणणार। द्या। Okay, Mr. Killedar. Finally, you are leaving. Take care. तुम्हा सगळ्यांचा
मी खूप आभारी आहे. अहो हे काय करताय साहेब? साहेब मी महाराष्ट्रासाठी असेल, पण तुमचा मी सदैव ऋणीच राहीन. माझा जीव वाचवलाय तुम्ही. येतो आम्ही. या ठिकाणी तरी येतो असं म्हणू नका, जातो असंच म्हणा. हा? ओके. अजून आहेस तसाच आहेस रे तेंडुलकर. परशुराम शेठ, फिटनेस सांभाळावा लागतो धंद्यात. फिटनेस शेंगदाणे खायला पैसे नसायचे तुझ्याकडं, आता धंद्याच्या फिटनेसच्या गोष्टी करायला लागला. कसे तुमच्यासारख्यांच्याच कामी येतो. आता त्याच कामाला आम्ही धंदा असं म्हणायला लागलो. जाऊ दे. कोणाचे दिवस भरले. रागू मैना ज्या कुठल्या फांदीवर बसले असतील, फांदी सकट गायब करायचं. या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. होऊन जाईल काम, फक्त कधी करायचं ते बोला. एका मिनिटात केलंच तरी चालेल मला. अरे बघू दे तरी तुझ्या अंगामध्ये अजून तेवढीच धार आहे का नाही ते बघायलाच तुम्ही. घेणार का? नाही नाही, फिटनेस. आत्याबाई, तू कशाला कष्ट घेतेस? इतके लोक आहेत ना घरात. अरे बाबा, खूप लोक आहेत, सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण यांच्यापैकी कोणी तुला पंढरपूरच्या जत्रेत कडेवरनं नाही हिंडवलं. त्याच्यामुळे तुझं वजन आणि माझं वय याचा मला बरोबर अंदाज आहे. बरं भाऊजी, कसे आहात तुम्ही? अरे वा, तू आपण विचारतेस म्हणजे आता नरसिंहाला सक्तीने बरं व्हायलाच पाहिजे. वामन कुठे? तुमच्या स्वागताच्या तयारीत जुंपले. तुमच्या आवडीची मिठाई आणायला गेले. चल. आत्याजी, हॉस्पिटलमधून डायरेक्ट डायनिंग टेबल जवळ? त्याला काय खाऊ पिऊ घालायला नाही आणला इथे. मग सगळ्यांनी नीट बघा. या घरातला कर्ता पुरुष पुन्हा त्याच्या जागेवर आलेला आहे. त्याच रुबाबात, त्याच दिमाखात.
मला सांगा मिस्टर वाकनेस, तुम्हाला या प्रकाराबद्दल कितपत माहिती आहे? कितपत म्हणजे? कितपत म्हणजे त्यावेळेला तुम्ही घरी नव्हतात, मग तरी हे सगळं तुम्हाला कळलं कसं? मला अमृताचा फोन आला होता. अमृताचा? मग त्यानंतर तुम्ही सगळी सूत्र तुमच्या ताब्यात घेतलीत, बरोबर? दुसरा पर्यायच नव्हता, कारण घरातील कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. नसणार. बर, मला आता तुम्ही त्या राजनबद्दल जरासं सांगा. राजनबद्दल मी काय सांगणार? काय म्हणजे? मला तर असं कळालं होतं की सगळी माहिती तुम्हाला आहे म्हणून. मला आता थोडंसं लक्षात येतंय त्या मुलाचा नक्की प्रॉब्लेम काय होता. तो गावाकडचा एक साधा सुधा मुलगा, अचानक त्याच्या ताब्यात बंदूक येते आणि तो निघतो नरसिंह किल्लेदारांना मारण्याकरता. पैशासाठी, दुसरं काय? मला नाही वाटत. तुम्ही असं कसं म्हणता की तो हे सगळं पैशाकरता करतोय म्हणून? काय साहेब, राजनला मी जेवढा ओळखतो त्यावरून पैशासाठी तो काहीही करू शकतो असं माझं मत आहे. व्हेरी गुड. तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे मिस्टर वाकनीस. आणि दुसरं म्हणजे साहेबांबद्दलची राग सगळी त्या गोसावीनेच घातली होती. गोसावीनी? नाही नाही नाही, हे तुम्ही जेवढं गोसावी करताय ना, मला काही तो माणूस एवढा डेंजरस वाटत नाहीये. मग तुमचा कोणावर संशय आहे? कोणावरही असू शकतो, तुमच्यावर सुद्धा. काय साहेब, हा गोसावी आहे ना, तो युगंधरा सरतापेंचा माणूस आहे. त्या बाई म्हणजे साहेबांच्या सगळ्यात मोठ्या राजकीय वैरी. त्यांनीच राजनचा प्याद्यासारखा वापर करून घेतलाय. थँक्यू मिस्टर वाकनेस. तुम्ही दिलेल्या माहितीचा आम्हाला खूप उपयोग होईल. थँक्यू. हॅलो. नर्मदाताईंशी बोलत होता? माझ्याबद्दल काही म्हणाल्या का? काय झालं? माझं काही चुकलं का? तुझं काहीतरी चुकलेलंच असतं असं नेहमी का वाटतं तुला? पण मग असे का वागताय माझ्याशी? तुझं काही चुकलं नाही. चुकलंच असेल तर ते माझं चुकलंय. मी का तुझ्यात इतका इन्व्हॉल्व्ह होतो? म्हणजे? हे बघ, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की माझ्या आयुष्यातली नर्मदेची जागा मी तुला कधीच देऊ शकत नाही. पण मी असा हट्ट कधीच धरला नाहीये. देवळात झोळी पसरून येणारा भक्त हा गाभाऱ्यात बसण्याच्या अपेक्षेने येतच नाही. कारण त्याच्या सगळ्या इच्छा या देवळाच्या पहिल्या पायरीवरतीच पूर्ण झालेल्या असतात. हे
ही सगळी उदाहरणं, हे दाखले बोलण्यापुरते ठीक आहेत, पण आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा काही उपयोग नसतो. ते जे काही असेल ते असेल, पण तुम्ही माझ्यासारख्या क्षुल्लक कारणावरून स्वतःला नका त्रास करून घेऊ. माझी इच्छा असो अथवा नसो, हा त्रास मला आयुष्यभर भोगावा लागणारच आहे. कारण माझ्या मनाला कळतंय मी तुझ्यावर अन्याय करतोय, तुझी फसवणूक करतोय. पण एकीकडे तेच मन मला नर्मदेच्या आठवणीतून मुक्त होऊ देत नाहीये. पण आठवणी तर त्याच्यासाठी असतात ना, मनात ठेवण्यासाठी. मग त्या आठवणींमधून मुक्त का व्हायचं? या आठवणीच जर मी जपत राहिलो तर तुझ्या चेहऱ्यात मला नर्मदेचाच चेहरा दिसत राहील. तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं हसणं, बोलणं, या सगळ्यात मला तिचाच भास होत राहील. मग काय करशील तू? माझं भाग्यच म्हणायला पाहिजे याला. मला कळतंय की एखाद्याची सावली बनून राहणं ही काही चांगली गोष्ट नसते, पण आपण कोणाची सावली बनतो ते सुद्धा महत्वाचं असतं ना. एका अस्तित्व नसलेल्या व्यक्तीची सावली व्हायचंय का तुला? त्यांची आठवण येते म्हणता आणि अस्तित्व सुद्धा नाकारता. असं कसं होईल? मी आयुष्यभर तुझ्यात नर्मदेला पाहत राहिलो तर तुझी काही हरकत नाहीये. माझी काय हरकत असणार? उलट मी जानकी आहे हे विसरून जाईन. आयुष्यभर तुमची नर्मदा बनून राहीन. हे बघ, तू जानकी आहेस, नर्मदा नाहीस, आणि हेच सत्य आहे. त्यामुळे तू किंवा मी, आपण कितीही ठरवलं तरी हे विधिलिखित बदलू शकत नाही. पण मी सगळे बदल पचवायला तयार आहे ना. तू तयार आहेस याचा जास्त त्रास होतो. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीण सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. अमृताताई, ह्या साहेबांना वहिनी साहेबांशी बोलायचंय. बसा ना तुम्ही, मी तिला घेऊन येते. अहो नाही, बसा ना तुम्ही, बसा. चहा कॉफी काही आणू? प्लीज, मला काही नको. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मग विचारा ना. यांच्या इथे असण्याने काही फरक पडणार नाहीये. मला सांगा मिसेस किल्लेदार, तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी राजनशी शेवटचं केव्हा बोलला होतात?
हे बघा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका, कारण तुमच्या असण्याचा यांना नसला तरी मला प्रॉब्लेम आहे. हळदीच्या आदल्या दिवशी. अच्छा, मग एकदा मला नीट आठवून सांगा की त्याच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला कधी असं जाणवलं का की तो या स्टेजपर्यंत जाईल? नाही, नव्हतं वाटलं. तुमचं प्रेम होतं त्याच्यावर?